लहानपणापासून आई कशी पूजा करते ना हे बघण्यापासून ते लग्नानंतर स्वतः पूजा करणे यापर्यंतचा प्रवास म्हणजे संसार. हॅलो अँड वेलकम टू अनदर व्हिडिओ. मी जयश्री. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि त्यासोबतच नागपंचमी पण आहे. आणि नागपंचमी म्हणजे ना भावाचा उपवास पकडता आणि सोबतच आज श्रावण सोमवार पण पकडायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे ना अजिबात असं कटिंग वगैरे अजिबात करत नाही, तवा ठेवत नाही. असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आज आमचा दोघांचा उपवास होता म्हणून खिचडी वगैरे बनवून घेतली. पहिला श्रावण सोमवार होता आणि यांना दुपारून ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे म्हटलं ना मंदिरात जाऊन पूजा करू. त्यामुळे पहिले ताट वगैरे बनवलं, पहिले घरी पूजा केली आणि त्यानंतर ना जवळच मंदिर होतं म्हणून मंदिरात गेलो पूजा करण्यासाठी. गेल्याचा एक इतका चांगला फायदा झाला ना, तर तिथे ना मला दुर्वा आणि हे जे आघाड्याची पानं दिसत आहे ना ती पण मिळाली, जी सहसा मला बाजारात मिळाली नाही. त्यामुळे ती पण घेऊन आली मी घरी. आणि घरी आल्यानंतर ना मग टिफिन बनवायचं होतं. आज काही तवा ठेवायचा ना, पॅनमध्येच पोळ्या वगैरे बनवल्या. आणि त्यानंतर ही इकडची पूजा अशी मांडतात, म्हणजे सर्व प्रकारची यांची पानं वगैरे असतात. आणि त्यासोबतच मोदक तर मॅन्डेटरीच असतो. तर मग आजीने मला बोलवलं, तर मी त्यांना बोलली होती बनवायच्या वेळेस मला बोलवा. आता यामध्ये मी कोणता मोदक बनवला ना हा एक्झॅक्टली ओळखायला येईलच. इकडे साहेबांच्या ऑफिसला जायची तयारी झाली आणि मोदक स्टीम झाल्यानंतर त्यांनी प्रसाद आणून दिलं. आणि संध्याकाळी निवदासाठी ना पुरणाचं निवद बनवायचं होतं, त्यामुळे ना पुरण बनवायला घेतलं. आणि ना मस्तपैकी पुरणपोळी, भजे, भात वगैरे सर्व बनवलं होतं. निवदाचं ताट वगैरे बनवलं आणि निवद दाखवला. आणि इकडे ना माझा बाळ मस्तपैकी बप्पा करत होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.